नमस्कार, मी प्रतीक्षा. तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अगदी हर्षोल्लासात सगळ्यांनी बाप्पाला आपल्या घरी आसनस्थ केलेलं आहे. आणि आज मी सुद्धा एक बाप्पा स्पेशल व्लॉग घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या सिलेक्शनपासून, बाप्पांच्या मूर्तीच्या सिलेक्शनपासून तर बाप्पा बसवण्यापर्यंत आम्ही केलेली तयारी. चला तर मग सुरुवात करूया. पावसाने थोडीशी उसंत घेतल्यानंतर आम्ही आज निघालोय बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी. मजल करत आणि ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पोहोचलोय शाडू मातीच्या कारखाना असणाऱ्या ठिकाणी. पुढे नवरोबा, मागे खारुताई आणि मागे मी अशी आमची वरात निघाली होती. तिथल्या बाप्पाच्या मूर्त्या बघून एवढं मनमोहक सुंदर रूप कसं कोणी बनवू शकतं ना हेच कळत नव्हतं. जणू काही बाप्पा स्वतःच त्या कलाकारांच्या हातामध्ये उतरून आपली प्रतिमा घडवून घेतो की काय असाच भास होत होता. नक्की कुठली मूर्ती घरी घेऊन जावी, कोणत्या बाप्पाचं 10 दिवस आपण आदरातिथ्य करावं हेच कळत नव्हतं. शेवटी खारुताईला आवडेल अशी मूर्ती घेऊन आम्ही सगळे घरी आलो. बाप्पाची मूर्ती मी आज लगेच तुम्हाला दाखवणार नाहीये. आम्ही कोणती मूर्ती सिलेक्ट केली हे तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा बाप्पा आमच्या घरी येतील. तोपर्यंत स्टे ट्यून. आज आहे बाप्पाच्या आगमनाचा दिवस. इथे काल मी ही हरतालिकेसाठी छोटीशी एक रांगोळी काढलेली होती आणि इथे आता हे सगळं क्लीन करून आपण बाप्पाच्या स्वागतासाठी एक नवीन रांगोळी काढायच्या तयारीत मी इथे आहे आता सध्या. अशी ही छानशी बाप्पाची रांगोळी मी आता इथे काढून घेतलेली आहे. आणि रांगोळी काढून झाल्यानंतर मग आपण घरातली सगळी तयारी करणार आहोत. रांगोळी काढून झालेली आहे. आता वेळ आहे ती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करायची. तर सगळ्यात पहिले मी इथे पहिला चहा आपला जो असतो डेलीचा तो उकळून घेतलेला आहे. आणि नैवेद्यामध्ये आपण आज पुरणपोळी, कटाची आमटी, खीर हे सगळं करणार आहोत. तर त्यासाठीची तयारी आता इथे सुरू आहे. डाळ तिकडे शिजते आहे आणि इथे मस्त तुपातला इंद्रायणी भातही मी शिजायला लावलेला आहे. सोबतच आपल्याला खीर करायची आहे. तर त्यासाठीही तांदूळ मी इथे आता भाजून घेते आणि ते थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहे. पुरणपोळीसोबत कटाची आमटी असतेच, त्याचाही मसाला आपण मेथी आता रेडी करून घेतलाय. पुरणासाठीची डाळ इथे शिजलेली आहे, पीठही रेडी होतंय, साईडला मसालाही बनतोय, घरातल्या देवांची देवपूजाही चालू आहे. अशातच उठून आली आमची खारुताई, जी सगळ्यात जास्त आतुरतेने वाट बघते ते बाप्पाच्या येण्याची. बाकीच्या तयारी तर आहेत, बट आता वेळ होती सगळ्यात बाप्पाच्या आवडीच्या मोदक तयार करून घेण्याची. आज बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आम्ही तळणीच्या मोदक करतोय आणि उकडीच्या मोदकांचा प्लॅन हा विसर्जनाच्या दिवशीसाठी ठेवलेला आहे. तर इथे हे बाप्पाचे फेवरेट असे तळणीचे मोदक रेडी आहेत. आणि नैवेद्यासाठी लागणारे इतरही पापड वगैरे हे आता तळायच्या प्रोसेसमध्ये सध्या आहेत. आपली किचनमधली ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. आता मी तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन दाखवते. लेट्स गो. सो अशा पद्धतीने आम्ही ह्या वर्षी बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. सिंपल सोबर ठेवलेलं आहे, बघू शकता. आणि हे जे साईडला दिसते ते माझ्या मुलीची दुनिया तयारी आहे, ती आपण इथे करून घेऊ. सगळं साहित्य जे आहे ते मी एक एक करून इकडे आणून ठेवते, जेणेकरून काही मिस इथे होणार नाही. बाप्पाच्या तयारीसाठी लागणारं ऑलमोस्ट सगळं साहित्य मी इथे रेडी करून ठेवलंय. तर फक्त बाप्पा समोर एक रांगोळी काढायची बाकी आहे, ती मी काढून घेते.
बाप्पाची सगळी तयारी झाली, आता वेळ आहे आपली तयारी करायची. सो लेट्स गो फॉर इट. तर अशी ही आपल्या मराठमोळ्या स्टाईलने मी रेडी झालेली आहे आणि मी आता वाट बघते नवरोबा गणपती घेऊन यायची. सो मच एक्सायटेड. बाप्पा येत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एंट्रन्स दाखवते. ये फायनली बाप्पा इज होम. बाप्पा आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला आमच्या बाप्पाची पहिली झलक दाखवणार आहे. तर तर ही आहे आम्ही चूज केलेली बाप्पाची मूर्ती आणि ज्या मूर्तीचं 10 दिवस आम्ही आदरातिथ्य इथे करणार आहोत. आपण इथे आता बाप्पाची पूजा करून घेतोय. फायनली बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे. आता वेळ आहे ते त्यांना स्थानापन्न करण्याची. त्यासाठीची जी आधीची छोटीशी पूर्वतयारी आहे ती आता इथे आम्ही करून घेतली आहे आणि त्यानंतर आम्ही मग बाप्पांना त्यांच्या जागेवर आसनस्थ करतोय. अशा पद्धतीने आम्ही बाप्पांची स्थापना केलेली आहे. त्यांचा नैवेद्यही इथे रेडी आहे. काही चूकभूल झाली असेल बाप्पा तर माफ कर आणि हा नैवेद्य गोड मानून घे.
असेही बाप्पा आज विराजमान झालेले आहेत. असा हा बाप्पा स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.